आज वेळामुशा म्हणजे शेतामध्ये लक्ष्मीपूजन, भजी, आंबे, खीर वगैरे खायचं, शेतात लक्ष्मीची पूजा करायची, कुटुंबासोबत, फॅमिलीसोबत, सर्व कुटुंब, आई वडील भाऊ सर्व मिळून. हे पौष अमावस्येला असतं आमच्या गावात. म्हणजे लातूर जिल्हा आणि कर्नाटक राज्यात हा खूप मोठा सण असतो. आता आई पूजेचं सामान काढून देत आहे, आता पूजा करत आहे. ती पुतणे थांबलेले आहेत. शेतामध्ये लक्ष्मीची पूजा चालू आहे. आता पूजेसाठी हिरवे बाटकाच्या काड्या म्हणजे हायब्रिडच्या काड्या, त्याचं हे बनवायचे, खोप बनवायची. खोप बनवून मातीची 5 खडी ठेवून फळं ठेवायचे, जांभळं, बोरं, बिबे शेतातील जे सीझनमध्ये आलेले आहेत त्याची पूजा करायची, दिवे लावायचे छानपणे. पूजा चालू आहे बघा. आता हा एक वर्षातून येणारा सण असतो, एक मेमोरियल मोमेंट असतो किंवा मार्वेलस मोमेंट म्हणलं तरी चालतं. हा शेतकरी बळीराजाचा एक आनंदाचा सण असतो. जसा पोळा असतो बैल सगळा, सुशेतीसाठी हा वेळामुशा सण आमच्या जिल्ह्यामध्ये असतो. हा प्रसिद्ध सण आहे, खूप मोठा आवडता सण आणि खूप उत्साहाने साजरा केला जाणारा हा सण आहे. बघा आता चालू आहे पूजा वगैरे, तर व्हिडिओ शूटिंग चालू आहे. बघा आता सण आम्ही कसा आहे साजरा करतो. पूजा चालू आहे. आता ते लक्ष्मीची पूजा करतो. लक्ष्मीची फोटो असते आणि काळी आईची म्हणजे शेतीची मातेची पूजा चालू असते. बघा हे पुतण्या बघत आहे. वेळामुशा ह्या शेतकऱ्याचा म्हणजे आमचा बळीराजाचा आनंदाचा उत्साहाचा सण असतो. बघा हे सण आई आहे, आई निवत काढून देत आहे, पूजेचं सामान काढून देत आहे. सर्व आमची फॅमिली आहे, 4 भाऊ, आई वडील, पुतणे. बघा हे आता आमचा गावाकडे कसा उत्साह सण असतो. हा लातूर जिल्ह्यातील प्रसिद्ध सण आहे. महाराष्ट्रात जास्त केला जात नाही. कर्नाटक राज्यामध्ये हा खूप वेळामुशा म्हणजे पौष अमावस्या खूप मोठा सण. शेतात म्हणजे पेरणीची रास घरी आलेली असते आणि आता रब्बीला सुरुवात झालेली असते. म्हणजे रब्बीची धनधान्य लक्ष्मी मातेने खूप धनधान्य द्यावे, खूप उत्पादन व्हावं यासाठी लक्ष्मी मातेची पूजा करून, धरती मातेची पूजा करून, धरती मातेस आकडा घालतो बळीराजा की आम्हाला खूप धनधान्य दे, रबी पिकू दे. आणि एका बुडग्यामध्ये आम्ही थोडंसं दूध ठेवतो आणि तो आम्ही जे दीपावळीला केलेले पाडवा असते त्याच्या आधारे आम्ही ते त्याला उकळतो. ज्या दिशेने दूध उतू जाईल त्या दिशेला म्हणजे उत्तर असो पूर्व असो त्या दिशेला जास्त रबी पिकला असं एक भविष्य किंवा एक भाकीत एक कथा आहे. हे वडील आहेत बसलेले आहेत आता शांत. वडील जेवण करून लगेच जाऊन पूजा झाली की गाई सोडणार आहेत. गाई सोडायला वेळ झाली. पूजा चालू आहे आता. आई वडील आहेत, दर्शन घेतले आई वडिलांनी. मग आता थोड्या वेळाने आम्ही जेवण करणार सर्वजण मिळून. जेवण झाल्याच्या वाढणं चालू आहे. मस्त भजी अशी बनवली जाते. तुरीच्या शेंगाची सोले, शेंगदाणे, हरभरे, कोथिंबीर, वाटाणे, मेथी असे विविध धान्य, लसूण, कांदा सर्व घालून एक मस्तपणे भजी, एक वेळामुशाची भजी ही आवडती भाजी असते आणि भजी म्हणून खूप आहे. तू कुणीकडे चाले? मी इकडे पिकलं कर्नाटकचा भाग आवडणं. खरं चालू पाणी तातेली फिरवायला दे. 12 महिन्याला एकदा वर्षातून येणारा हा सण आहे. उत्साहाचा आनंदाचा सण असतो. दोन्ही पूजा झालेली आहे सर्व. वाढायची आई पण जेव्हा वाढत आहे. जेवण चालू आहे. आंबे ते
भजी आंबील प्रसिद्ध पदार्थ असतात. भाकरी खूप छान लागतात, खूप चव येते, खूप जेवणाला आनंद येतो. कुटुंबासोबत फॅमिलीसोबत हे शेतामध्ये जेवण्याचं एकत्रित एक सामूहिक उत्साह असतो, ज्या निमित्ताने सर्व एकत्र येतात. तिकडे गेला असते आईला हे केलं तेव्हा तिथं आहे पत्रवाळी उडून आले बघा आता हे चालू आहे, ते सेल्फी काढत आहे पुतणी. आता जेवण करून घ्या की जेवण चालू आहे, भजी येते, भजी आंबील वाढ आहे मला भाकरी ज्वारीची आहे. खूप टेस्टी जेवण असतं. प्रसिद्ध जेवण हे मिळत नाही, वर्षातून एकदाच बनवलं जातं. वारंवार हे जेवण नाही. ज्वारीच्या भाकरी आणि अनेक पदार्थांनी मिळून केलेली चवदार चविष्ट गोड अशी भजी, त्याबरोबर आंबील ताकापासून बनवलेले आंबील, ज्यात कोथिंबीर घालून लसूण अद्रक वगैरे घालून खूप टेस्टी बनवलेलं असतं. खूप पिण्यात चविष्ट आणि गोड रुचकर लागते. मिठाई अशी हे आंबील खूप. बघा आता जेवण चालू आहे. आता जेव ग पोटाला दही कोणी खाता भाजी बरा बघा आता मी पण जेवण करत आहे, जेवत आहे. आता आवडीने भजी खात आहे. 12 महिन्याला वर्षातून एक वेळेस बनवला जाणारा हा पदार्थ. भजीची चवच नारी. शेतात ते शेती मातेची पूजा करून धरती मातेची सहकुटुंब सहपरिवार एकत्र जेवण आंबील पेणं खूप हे. तुमच्या वेगवेगळ्या जिल्ह्यात या सणाला काय म्हणून साजरं करतात. आमच्याकडे वेळामोशा म्हणून साजरं करतात. हे पौष अमावस्येला काही राज्यात वेगळ्या पद्धतीने करतात, काही जिल्ह्यात वेगळ्या करतात. तुम्ही जिथून व्हिडिओ पाहतात असेल तिथून कमेंटमध्ये सांगा तुमच्या जिल्ह्यामध्ये कशी वेळामोशा साजरी करता, त्या दिवशी कोणकोणते पदार्थ बनवता. आम्ही बनवलेल्या भाजीला भजी म्हणतो, आम्ही बनवलेल्या ताकाला म्हणजे मट्याला आंबील म्हणतो. तुमच्याकडे काय म्हणतात कमेंटमध्ये सांगा. भजी बघा, ही प्रसिद्ध आमची माथ्यावरील वेळामोशा प्रसिद्ध मट्टा भजी, सहकुटुंब सहपरिवार जेवण पंक्तीने एकत्र बसून अतिशय हे दुर्मिळ क्षण असतो. वर्षातून एकदा शेतामध्ये सर्वत्र उत्साहाने जेवण. आपण दीपावली साजरी करतो, पाडवा करतो, पोळा करतो, पण त्यावेळेस आपण शेतात नाही घरी साजरा करतो. पण हे आई हे बघत आहे शेतामध्ये साजरा केला जाणारा सण. आई पण आता जेवायला काढत आहे. मला सर्वांना लागेल ते देत आहे, जे मागेल. भजी असेल, खीर असेल, दूध तूप, मट्टा म्हणजेच आंबील, चपक वरण, रोटी चपाती, जे भाकरी ज्वारीच्या मस्त त्याचा चालू आहे. आनंदाने आम्ही त्याचा भजीचा आणि आंबिलीचा खूप स्वाद घेत आहे. हे आमचे गावाकडे वेळामोशा शेतात साजरी करण्याची पारंपरिक पद्धत आहे. खेडेगावातील वेळामोशा आम्ही लातूर जिल्ह्यामध्ये येतो. माथ्यावरील वेळामोशा म्हणून आमची प्रसिद्ध वेळामोशा आहे. प्रत्येक जण आपल्या शेतात आज आमच्या गावामध्ये हा सण साजरा करतो. हे शेतातील आता इथून पुढं शेतामध्ये कसं आहे, सुगी संपलेली असते. आता रब्बी पिकावर रब्बीचे सीझन चालू झालेलं असतं. रब्बीसाठी हे उत्पादन वाढण्यासाठी हे पुन्हा गच्चीवर पानगळ होते, म्हणजे शिवार भरलेला हिरवागार गुबगुबीत फुलफुलीत दिसत नाही इथून पुढं. का तर पाऊस कमी होतो, पावसाळा संपून हिवाळा चालू झालेला असतो आणि हिवाळ्याहून उन्हाळ्याकडे वाटचाल असते. बघा आमचा हा वेळामोशेचा भजीचा भजी भाऊ मला उत्सव सण. आंबील याची चव मजेशीर चवदार जेवण एवढं चवदार आणि मजेशीर सांगूच नका. याची चवच फार असते. काही प्रत्येक जिल्ह्यात महाराष्ट्र साजरा होतो का नाही मला माहीत नाही, तूप दे की मला. पण आमच्या जिल्ह्यामध्ये आम्ही साजरा करतो. आमच्या शेतात आम्ही करतो. चालू आहे आता जेवण. येळामशीची भजी चवदार शेतामध्ये सर्वत्र मिळून जेवण करणे वर्षातून एकदा हा क्षण येतो. हा सण वेळामोशा आमचा दीपावलीच्या नंतर
साजरा केला जाणारा चांगला सण आहे. मग हे कर मग तू भात देतो. मस्त दिवे लावून पूजा करून व्हिडिओ आवडल्यास शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जेवायची आहे का?